मी आहे भावेश बोरसे. तर आपण आज बनवणार आहे मोरिंगा पावडर. मोरिंगा पावडर म्हणजेच आज मोरिंगा पावडरला मार्केट दरामध्ये 500 रुपये किलो या भावानी मोरिंगा पावडर विकली जाते. मोरिंगा पावडर तर बनते कशाची? तर मोरिंगा पावडर बनते ही या शेवग्याच्या पानांपासून, शेवग्याच्या शेंगांच्या पानापासून. तर हे आहे शेवग्याचे झाड. तरी आपण अशीच एक फांदी तोडून घेतलेली आहे. तर आपण मोरिंगा पावडर कशी बनवायची तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर आपण पहिल्यांदा आपण या पाला आपण कलेक्ट करणार आहे आणि आपण घरी घेऊन जाऊ. तर आता बघूया पुढची प्रोसेस. पाला आता शेवग्याचा पाला आपण तोडून घरी आणलेला आहे शेतामधून. तर आपण आता याला स्वच्छ प्रकारे धुवून घ्यावा, मग आपण पुढची प्रोसेस बघू. अशा प्रकारे स्वच्छ प्रकारे पाला आपल्याला धुवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये. आता स्वच्छ प्रकारे धुवून घेतला आहे. तर आपण आता या पाल्याला 2 दिवसासाठी सावलीत वाळू घालू. आपण असा पाला सावलीत वाळू घातलेला आहे. आता याला 2 दिवसासाठी सुकवण्यासाठी ठेवायचा आहे. तर मग आता आपण बघू पुढची प्रोसेस. मित्रांनो, आता हे चांगला वाळलेला पाला जो आपण आहे तो आता बारीक प्रकारे मिक्सर मध्ये काढून घेऊया. एकदम बारीक प्रकारे काढून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आपण असा बारीक प्रकारे पाला काढून घेतलेला आहे. तर असा बारीक झालेला आहे. तर आता आपण याला एका बाउल मध्ये काढून घेऊया. तर मी असं कागदाचा एक रॅपर बनवून घेतलेला आहे चौकोन, आणि त्याच्यावर माझ्या नावाचा बोरसे प्रोडक्ट म्हणून लोगो लावलेला आहे. तर आता आपण ह्या बाउलमध्ये, या कागदाच्या रॅपरमध्ये ही पावडर आपण 7 चम्मच म्हणजे 7 दिवसांसाठी वापरण्यासाठी 7 चम्मच आपण पावडर भरणार आहे. तर आपण ही पावडर टाकून घेऊया. आपण असे 7 चम्मच टाकून म्हणजे 30 ग्रॅम ही पावडर बनवली आहे. तर 30 ग्रॅम पावडर आपण फक्त Amazon, फ्लिपकार्ट वरती 20 रुपयात विकू शकतो. तर ही पावडर प्राकृतिक व शुद्ध पद्धतीने आपण बनवलेली आहे. तुम्हीही घरगुती पद्धतीने पावडर बनवू शकतात. तर ह्या पावडरचे आपण फायदे बघूयात. तुमच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवायला ही पावडर उपयुक्त ठरते. अजून त्वचा आणि केसांसाठी, ज्यांचे कोणाचे केस गळत असतील त्यांच्यासाठी ही पावडर एकदम उपयुक्त आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण ठेवण्यासाठी ही पावडर उपयुक्त आहे. रक्तातील साखरेची पातळी आपण दिवसभर आपली नियंत्रण ठेवण्यासाठी ही पावडर एकदम उपयुक्त आहे. तर ही पावडर आपण ग्रहण कशी करायची? ही पावडर आपल्याला सकाळी अंशापोटी पाण्यात टाकून किंवा दुधामध्ये मिसळून ही पावडर आपण वापरू शकतो. नाहीतर आपण घरगुती भाजी वगैरे जसं आपण मसाला वापरत असतो तशी पावडर आपण भाजी वगैरे मध्ये टाकली तरीही चालते. तर धन्यवाद.